तर 111 उमेदवार निवडून आणावे, मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज. एबी फॉर्म दिला मात्र जिल्हाध्यक्षांची सही नाही असं मंदा म्हात्रे म्हणतात. माझ्या मुलाला एबी फॉर्म दिला मात्र मी स्वीकारणार नाही असंही म्हात्रेंनी म्हटलंय. मंदा म्हात्रेंचा मुलगा निवडणूक लढणार नाही. हेच ते एबी फॉर्म आहेत आणि खरं एबी फॉर्म दिलेले आहेत आणि मंदा म्हात्रे यांनी थेट मध्यरात्रीच आपल्या जे पदाधिकारी आणि जे उमेदवार आहेत त्यांना हे फॉर्म भरण्यास सांगितलेलं आहे. मात्र आपण दुसरं चित्र जे पाहतोय इथे खरं तर आपण प्रेक्षकांना दाखवू शकतो की इथे जिल्हाध्यक्षांची सहीच नाही आहे. जिल्हाध्यक्षांचं असं देखील म्हणणं होतं की मी सकाळी सही करतो, मी तुमच्या घराजवळच राहतो. मात्र आता थेट 11 वाजलेले आहेत तरी देखील इथे सही नाही आहे. त्यामुळे हे 13 जे उमेदवार आहेत ते मंदा म्हात्रे यांच्या घरी आलेले आहेत. आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी थेट भाजप आमदार मंदा म्हात्रे. ताई, खरं तर हा एक धक्कादायकच प्रकार म्हणावा लागेल. आपली एका प्रकारे फसवणूकच या लोकांनी केलेली आहे. तर कसं पाहता याकडे? फसवणूक केल्यात. माझं गणेश नाईकांना आव्हान आहे की त्याने 111 सीटच्या सीट निवडून आणावा. ते खऱ्या अर्थाने नेते आहेत ना, त्यांनी तेवढं निवडून आणा, मी त्यांना चॅलेंज देते. ताई, खरं तर असं देखील आता म्हटलं जातं की आपल्या मुलाला उमेदवारी आणि एबी फॉर्म थेट दिला जातो, तो आपण स्वीकारणार आहात का? गेली 20 वर्ष माझ्या मुलांनी कार्यकर्त्यांसाठी बलिदान केलेलं आहे. एक काळ असा होता, याच गणेश नाईकांनी माझ्या मुलाचं तिकीट कापलेलं एबी फॉर्म पक्षाने दिल्यानंतर. आणि कशाला आता देतो? आमच्यात भांडणं लावायला, म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना उपाशी ठेवायचं आणि आमचं पोट तुपानी भरायचं. माझा मुलग्याने स्वतः त्याग केला आहे. माझा मुलगा बोला, माझ्या कार्यकर्त्यांना जर नसेल जेवण मी पण जेवणार नाही. माझा मुलगा स्वाभिमानी आहे. हे 20 वर्ष तो घरी बसला आणि तो नगरसेवक नसला तर काय, तो उपाशी मरणार आहे? कारण नगरसेवकाच्या जीवावर आम्ही जगतोय. नगरसेवक बनल्यावर आम्ही जीव जगतोय. नगरसेवक झाल्यावर आम्ही गाड्या गोड्या आणि बंगले बांधलेत. आमचा स्वतःचा बिझनेस आहे. ज्यांना नगरसेवक नसेल, ज्यांना पालिका नसेल, स्वतःचा व्यवहार चालवता येणार नाही, स्वतःचं पोट भरलं जाणार नाही, तेच हे धंदे करणार. मी केले का? मी माझ्या गरीब कार्यकर्त्यांसाठी तिकीट मागितलं. त्यांनी कशाला मला एबी फॉर्म द्यायचे? काल रात्रभर पोरांनी सगळ्यांनी जागून एबी फॉर्मचं वकिलाकडे गेले, कोणी काय काय पेपर तयार केले, फॉर्म भरले. 9 वाजता बोलले मी येतो सही करायला, घराजवळ राहतो. अजून पत्ता नाही. आणि आता म्हणतो तुम्हाला तिकीट नाही. 4 तिकिटी बेलापूरच्या घ्या, पडणार आहे तुमच्या गळ्यात. म्हणजे उद्या निलेश म्हात्रे आणि 4 तिकीट द्यायच्या, त्या पडल्या म्हणजे मंदा म्हात्रेचं ब्रेकिंग न्यूज तुम्हीच चालवणार. बेलापूरच्या 4 सीट पडल्या मंदा म्हात्रेमुळे. हे पडणारं माझ्या गळ्यात लोणनं बांधायचं, निलेशचं लोणनं एक बांधायचं, एवढ्या कार्यकर्त्याला नाराज करायचं कशासाठी? आम्ही पक्षाचं काम करू ना.